महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातीलच एक म्हणजे पवन मावळ. याच मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक वैशिष्ट्यपूर्ण घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोर घाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने होत असे. या किल्ल्यावरून पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोना आणि मोरगिरी हा सर्व परिसर नजरेत येतो. गड माथा फारच आटोपता असल्यामुळे 1.5 ते 2 तासात हा गड पाहून पूर्ण होतो. मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण कठीणगड जो की तुंग किल्ला म्हणून ओळखला जातो तो आपण आज सर करणार आहोत. तर आपल्यासोबत आपले नेहमीचे मित्रमंडळी आहेत. हे बघा, सर्वजण सज्ज आहेत हा गड सर करण्यासाठी. आणि तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिराजवळून जाते. या मंदिराजवळ गडाचा नकाशा व गडाची माहिती असणारे फलक आपल्याला पाहायला मिळतात. कठीणगडाच्या पायथ्याशी आपल्याला छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे इथे माहिती सुद्धा दिली गेलेली आहे. हा बघू शकता, हाच आहे कठीणगड जो की तुंग किल्ला म्हणून ओळखला जातो. येथे थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात व पायऱ्यांच्या सुरुवातीला आपल्याला विरगळी सुद्धा पाहायला मिळतात. पायऱ्या चढत असताना वाटेत आपल्याला छोट्याशा गुहेमध्ये मारुतीचं देवस्थान सुद्धा पाहायला मिळतं. पायरी मार्गाने आपण पुढे जात असताना एकीकडे नव्याने बांधलेल्या पायऱ्या तर दुसरीकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे काही अंतरावर पोहोचताच एक गुहा पाहायला मिळते आणि एका बोर्डवर दिलेल्या माहितीनुसार पूर्वी याच गुहेला मेटे असे संबोधले जात असे. याच गुहेच्या अगदी वरच्या बाजूला कातळात खोदलेल्या पिण्याच्या पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याचं टाकं बघून झाल्यावर पुढे गेलो असता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला एक वाट सरळ बुरुजाकडे घेऊन जाते तर दुसरी वाट वरच्या दिशेला जाते. सर्वप्रथम आम्ही मुख्य प्रवेशद्वारापासून सरळ जाणारी वाट पकडून बुरुजाच्या दिशेने रवाना झालो. बुरुजाकडे घेऊन जाणारी वाट बुरुजाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेच्या एका बाजूला खोल दरी असल्यामुळे मध्ये मध्ये दोरखंडाचा किंवा रशीचा आधार घेत आम्ही एका बुरुजाजवळ जाऊन पोहोचलो. या बुरुजावर पुरातन काळातील शौचकूप पाहायला मिळते. तसेच बुरुजाची तटबंदी काही प्रमाणात ढासळली आहे. तसेच या बुरुजावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर निहाळत पुन्हा आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो. आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्याच्या नंतर तिकडे सरळ गेल्याच्या नंतर आपण एका बुरुजापाशी येऊन पोहोचतो. त्याचप्रमाणे इकडे आपण वरच्या बाजूला आल्याच्या नंतर हा इकडे आपल्याला हनुमान दरवाजा लागतो आणि मारुतीचं शिलालेख देखील पाहायला मिळतं आपल्याला, बघू शकता. आणि आता आपण जाऊया या हनुमान दरवाजाच्या आतून
हनुमानगडाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही बाजूला देवड्या पाहायला मिळतात. हनुमानगडातून प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला ही वाट होऊ शकता माझ्या दोन्ही बाजूला इकडे देवड्या पाहायला मिळतात, जिथे पहारेकरी पूर्वीच्या काळी असावेत संरक्षणासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडा वर आल्याच्या नंतर आपल्याला एक पठारासारखा भूभाग लागतो थोडासा, आणि आपण तिकडून सरळ गेल्याच्या नंतर आपण एका बुरुजापाशी पोहोचतो. या बुरुजाची बऱ्यापैकी तटबंदी आहे ती ढासळलेली असल्या कारणामुळे सध्या इथे रेलिंग लावण्यात आलेली आहे. पण इथून दिसणारा व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसतोय. फिरा फिरा. गणेश मंदिराच्या मागे आपल्याला हा प्रशस्त मोठा असा हौद पाहायला मिळतो. मित्रांनो, जर गणेश मंदिराच्या अगदी समोरासमोर पाहिलं तर आपल्याला इथे हे जे कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय हे आहे कचेरीचे जोते. बघूया कचेरीचं जोता आहे हे आहे. एकूणच कचेरी ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू बनली जाते. गडाचा कारभार इथून चालत होता. आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशिलाने इथे ठेवल्या जात असत. सदर कचेरीच्या भिंतीवर छत पडले असले तरी याचे जोते आजही शिल्लक असून प्रवेशमार्ग व आतील रचना स्पष्ट होते किंवा असे दुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळा दिसून येते. तर मित्रांनो, हा आहे गडाचा सर्वोच्च माथा, ज्याला आपण बालेकिल्ला असं म्हणतो. आणि इकडून एक वाट आपल्याला घेऊन येते, ती आपल्याला थेट पोहोचवते ते म्हणजे स्तंभी टाक्याकडे. तर आता आपण इकडे स्तंभी टाकं पाहायला जाणार आहोत. इकडे बघू शकता आपण, आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. स्तंभी टाकं, ज्याचं नाव आहे स्तंभी टाकं. मित्रांनो, आपल्या जागोजागी अशा प्रकारचे फलक लावलेले दिसून येतात. त्याच्यावरती असं लिहिलंय की मी छत्रपतीचा किल्ले तुंग बोलतोय, निसर्ग नका हरू, पर्यावरणाचे जतन करू, शोभा दुर्ग संवर्धन परिवार महाराज्य. पण आपण तिकडे स्तंभी टाकं पाहिल्याच्या नंतर आपल्याला पुढे आल्याच्या नंतर अजून एक टाकं पाहायला मिळतंय, ज्याचं इथे कुठेही नाव लिहिलं नाहीये, पण इथलं पाणी स्वच्छ दिसतंय. तर बघू शकता, एवढ्या प्रचंड उन्हामध्ये आणि एवढ्या उंचावरती पाण्याचं टाकं असणं ही एकदम स्वच्छ खूप मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण खाली गणेश मंदिर आणि खूप मोठा पाण्याचा हौद बघितला, आणि त्याच्यानंतर आपण या सर्वोच्च माथ्याच्या साईडच्या बाजूने शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो. तिथून सुद्धा खूप छान असं व्ह्यू दिसतोय, पण आज धुका असल्या कारणामुळे बऱ्यापैकी विजिबल होत नाहीये. आणि आता आपण जाणार आहोत थेट सर्वोच्च माथ्यावर, म्हणजेच बालेकिल्ल्यावर. तर चला बघूया बालेकिल्ला एक्सप्लोअर करून कसं वाटतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण चढाई केल्याच्या नंतर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती येऊन पोहोचतो, ज्याला की आपण बालेकिल्ला असं म्हणतो. बालेकिल्ल्यावरती आल्याच्या नंतर आपण जर आपल्या आजूबाजूच्या 10 दिशांना जर वळून पाहिलं तर धुक्यामध्ये हरवलेली सह्याद्रीची पर्वतराजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे इकडे तुंगमातेचं देवस्थान सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. जर आपण या सर्वोच्च माथ्यावरून आजूबाजूला नजर फिरकावली तर आपल्याला इकडे मोरगिरी किल्ला दिसतोय, त्याचप्रमाणे इकडे लोहगड आणि विसापूर फोर्ट दिसतोय. पण धुका प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे ते बऱ्यापैकी विजिबल होत नाहीयेत.
आणि इकडे आहे तुंगा मातेचं मंदिर आपण पाहिलं या सर्वोच्च माथ्यावर. आणि हा इकडे तिकोना किल्ला सुद्धा आहे, पण तो सुद्धा धोक्यामध्ये हरवलेला आहे.